धुळे महानगरपालिकेच्या अमृत पेयजल योजनेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेचा धुळ्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे। शहरात नव्या पाईपलाईन टाकण्यात आल्या, जलकुंभ उभारण्यात आले, हजारो वॉटर मीटर बसविण्यात आले, मात्र नागरिकांच्या नळाला अजूनही नियमित पाणीच नाही। धुळेकरांना 5 दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना महानगरपालिका प्रशासन मात्र वॉटर मीटर बसवण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नगावबारी परिसरातील इंद्रप्रस्थ आणि सैनिक कॉलनीत चक्क बिल्लासभर जमिनीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या भागात अजूनही रस्ते नाहीत, गटारी नाहीत, नियमित पाणी पुरवठा नाही, मात्र वॉटर मीटर बसवून नागरिकांची चेष्टा सुरू असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या अनेक मीटरची फिटिंगही अत्यंत तकलादू पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आहे। हे मीटर कधीही चोरीला जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील, उपमहानगर प्रमुख कपिल लिंगायत आणि कार्यकर्त्यांनी परिसराची पाहणी करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला। आधी दररोज पाणी द्या, मगच वॉटर मीटर बसवा अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे। या प्रकरणी मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त आणि नगर रचना विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान धुळे महानगरपालिकेतील सत्ताधिकारी, नगरसेवक झोपेचे सोंग घेत आहेत का असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा होत असेल तर धुळे शहराचा विकास नेमका कसा होणार, हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। पण अधिकारी या ठिकाणी पैसे खाण्यामध्ये मग्न आहेत। आपण आता थोड्या वेळापूर्वी देखील बघितलं की संपूर्ण या परिसरामध्ये वॉटर मीटर लावले गेलेले आहेत। या वॉटर मीटरच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं टेंडर महानगरपालिकेने काढलं नाही। या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अमृत योजनेअंतर्गत जे 14,000 मीटर या धुळे शहराला मंजूर झालेले होते ते मीटर या भागामध्ये लावण्यात आले। सैनिक कॉलनी आणि एकुरा पार्क या परिसरामध्ये अजून नागरिकांना रस्तेसुद्धा उपलब्ध नाही आहेत, पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही। संपूर्ण धुळे शहराला 5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फक्त ते वॉटर मीटर ह्या योजनेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी लावलेले आहे। त्या वॉटर मीटरची त्या ठिकाणी नीट फिटिंग केलेली नाही आहे आणि वॉटर मीटरचे ज्यावेळेला आम्ही माहितीचा अधिकार त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या 1000 लिटरला 7 रुपये दर त्या ठिकाणी आकारणी ते करणार आहेत। सध्या आपण वर्षभराचा विचार जर केला तर धुळे महानगरपालिका आपल्याला फक्त 60 ते 62 दिवस त्या ठिकाणी पाणी पुरवते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी त्या ठिकाणी वसूल करतात। अशा पद्धतीचं काम जर धुळे शहरामध्ये जर होत असलं तर तुम्ही कोट्यावधी रुपये या ठिकाणी विकासासाठी आणले तरीसुद्धा ते अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जात आहेत। ही सत्यता धुळेकरांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातत्याने आम्ही याच गोष्टींवरती आवाज उठवतोय। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवताना प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही येऊन बघू शकतात की फक्त अर्धा इंच त्या ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर ती पाईपलाईन पाण्याच्या प्रेशरने फुटू शकते। ते वॉटर मीटर त्या ठिकाणी काही कामामध्ये येणार नाही। मी आत्ताच एक वॉटर मीटर त्या ठिकाणी खोलून देखील दाखवलं। असं असताना धुळेकर नागरिकांनी आता सजग होणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जर अमृत योजना जर कंप्लीट करण्याचं काम फक्त कागदावरती होत असेल तर त्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही उच्चस्तरीय चौकशी